Zee24 एक पाऊल पुढे। ज्यावेळी तुम्हाला कायदा मोडायचा असेल तर पहिली गोष्ट कायदा बेंड करा ब्रेकिंग पॉइंट पर्यंत, आणि जर एखाद्या वेळी कायदा तोडायची गरज पडली तर स्वतःच्या स्वार्थाकरता नाही पण तळागाळातल्या शोषित पीडित गरीब माणसाकरता कायदा तोडायचा असेल तर एकदा नाही 10दा तोडला पाहिजे, आणि मी तो तोडीन जर त्यातून गरीब माणसाचा फायदा होणार असेल तर। त्यात मला संकोच नाही, मी कुठल्याही कारवाईला तयार आहे। आता एका असाध्य रोगाबद्दल तुम्ही बोललात, त्याच्यावरून एक प्रश्न आहे। परवा देवेंद्र फडणवीस जेव्हा अध्यक्षपद घेतलं, प्रदेशाध्यक्षपद, त्यावेळेला तुम्ही भाषणात अतिशय सूचक एक वाक्य बोललात। ज्या प्रेक्षकांनी ते पाहिलं नसेल त्यांच्याकरता म्हणून ते वाक्य सांगतो की आमचा प्रॉब्लेम आमच्या पक्षातल्या मोठ्या नेत्यांची छोटी मनं असा आहे। एकदा महाराष्ट्राला सांगून टाका, हे मोठे नेते आहेत तरी कोण? तुमच्या मनात ते नाही आहेत। मी मराठवाड्यावर प्रश्न विचारत नाहीये। आता मला पगडी घातली तेव्हा मला आता लक्षात आलं की टोपी फिट बसली। मी एक बरेचदा असं बोललोय की जी माणसं दुरून खूप मोठी दिसतात त्यांच्या जवळ गेल्यानंतर अनुभवातून लक्षात येतं की ती खूप लहान आहेत, आणि जी माणसं दुरून खूप लहान दिसतात त्यांच्या जवळ गेल्यानंतर अनुभवातून लक्षात येतं की ती खूप मोठी आहेत। आणि माझा हा प्रश्न मला एक रेखा पवार म्हणून पारधी समाजातल्या आमच्या कार्यकर्त्या आहेत, ज्यावेळी गोपीनाथराव गृहमंत्री होते त्यावेळी हिंगणा भागात काही पारधी समाजाच्या लोकांनी धर्मांतर करायचं ठरवलं। आपले ते कार्यकर्ते आहेत तिथले प्रभूणे, गिरीश प्रभूणे, ते त्या तिथे काम करायचे। मग मी त्यावेळी पालकमंत्री मी ते सगळं थांबवलं, त्यापुढे त्यांचं बरंच कामं झाली, त्या पक्षात आल्या, आणि मी त्यांना तिकीट दिलं जिल्हा परिषदेचं। मी अध्यक्ष होतो, पण नंतर लक्षात आलं की तो ट्रायबल मतदारसंघाने ते ट्रायबललाच तिकीट दिलं, म्हणजे माझं सोडून सगळ्यांचं मत होतं की दुसरं तिकीट बदलवलं पाहिजे, आणि मी त्यांना 10,000 रुपये देऊन कामाला सुरुवात करून द्यायला सांगितलं होतं। मला लक्षात आलं माझी चूक झाली। मी त्यांना बोलावलं, ज्यांचा हातबट्टीचा धंदा होता त्यांनी तो बंद केला, त्या बाईंचे उदाहरण सांगतो। त्या मला येऊन म्हणाल्या, मी म्हटलं रेखाताई गडबड झाली, काय झालं भाऊ? म्हटलं तुम्हाला तिकीट नाही देता येत, आपल्याला तिकीट बदलावं लागतं, मग त्यात काय बदलून टाका म्हणे। झट बाईंनी पर्स उघडली, 6,500 रुपये काढले, आणि 3 दिवस गाडी फिरवली होती, त्याचे पैसे आहेत, हे खर्च आहे, हे बाकीचे पैसे घ्या, आणि तुम्ही ज्याला तिकीट द्याल त्याचं मी काम करेन। त्या बाईने जो व्यवहार केला, तिकीट मिळाल्यानंतर लोक कशी ट्रीटमेंट देतात त्याचा मी अनुभव घेतला। घराच्या बाहेर काढतात, म्हणजे आमच्या भाषेत जे संघामध्ये होते, मोठे मोठे संघाचे स्वयंसेवक होते, तृतीय वर्ष देखील झाले, तिकीट नाही मिळालं, त्यांच्या घरी गेलो की तेही पण आम्हाला बाहेर काढलाय। मला मी गेलोय, म्हणजे चांगल्या कार्यकर्त्याकडनं मी हे भोगलंय, पण त्या बाईचा कशाशी संबंध नव्हता। त्या बाईनी मला जे सांगितलं ते बघून मी एवढा आश्चर्यचकित झालो की तिच्यापासून मला खूप शिकायला मिळालं। त्यामुळे मी असं म्हटलं की राजकारणातली मनं मोठी ठेवली पाहिजे। मला एक गोष्ट तुम्हाला सांगतो, माझ्याबद्दल कोणी वाईट केलं नसेल असं मी म्हणत नाही, पण कोणी जर माझ्याबद्दल वाईट केलं असेल तरी त्याची मी दखल घेत नाही, आणि कोणी माझ्याबद्दल वाईट बोललं असेल तर मी वाईट बोलणार नाही, कोणी माझं वाईट केलं असेल तर मी वाईट करणार नाही। 2 रेषा, एक तुमची आणि एक दुसऱ्याची आहे, तर तुम्ही दुसऱ्याची रेषा पुसली तर तुमची रेषा मोठी होऊ शकते। मला दुसऱ्याची रेषा पुसायची नाही, माझी रेषा मोठी करायची आहे। आणि त्यामुळे मी असं नेहमी सांगतो की आपल्याशी कोणी वाईट वागलं तरी तुम्ही वाईट वागू नका, नाही तर वाईट वागण्याचंच, तुम्ही माझ्याशी वाईट वागले म्हणून तुम्ही त्याच्याशी वाईट वागले म्हणून तुम्ही त्याच्याशी वाईट वागले, आता हे चालतच राहतं। त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की जी राजकारणातली माणसं आहेत त्यांनी मनं मोठी ठेवली पाहिजे। आम्हाला लोक सांगतात तुझ्या विरुद्ध हे, आता तुम्ही पुण्याच्या गडकरी गट किती का नाहीच नाहीये, पुण्यातली एक नियुक्ती कधी मी केली नाही, कोणाचं नाव सांगितलं नाही, कधी करायला सांगितलं नाही, माझा अर्थार्थी कवडीचाही संबंध नाही। प्रदेशाध्यक्ष करताना तरी गट होता? बिलकुल नाही। मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, 101% सांगतो की जे जे निर्णय मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून घेतला असेल, दिल्लीत देखील अनेक लोकांच्या विरोधात मी निर्णय घेतले, मोठ्या मोठ्या हायएस्ट लोकांच्या मनाच्या विरुद्ध निर्णय घेतले। मी नेहमी बसून एक गोष्ट विचार करायचो की पक्षाच्या हिताचं काय आहे, आणि जे पक्षाच्या हिताचं असेल तो निर्णय मी घेतला।
मी लाईक्स डिसलाईक्स पाळल्या नाही, माझा गट नाही आणि मला कोणाच्याही सपोर्टची गरज नाही. व्यक्तिगत स्तरावर तुम्हाला नसेल, पण तुमच्या नावाखाली आम्ही पक्षाच्या इथल्या कार्यकर्त्यांमध्ये बघतो एका गटाची मंडळी दुसऱ्या गटाच्या कार्यक्रमाला पक्षाचा कार्यक्रम असून सुद्धा फिरकताना दिसत नाहीत. असंही बघा, एक तुम्हाला गोष्ट सांगतो, शेवटी परसेप्शन हे असं होत असतं. पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा देशात पार्टीत भांडणं असतील, मला जर योग्य वाटलं तर मी करीन. मला जर वाटलं की हे योग्य आहे तर योग्य करीन. मी जो निर्णय योग्य म्हणून घेतो तो तुम्हाला अयोग्य वाटतो आणि तुम्ही जो योग्य निर्णय घेता तो यांना अयोग्य वाटतो. त्यामुळे निर्णयाच्या बद्दलची मतभिन्नता असेल, एखादा निर्णय माझाही चुकीचा असू शकतो, पण मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो, 101% सांगतो की माझा या पक्षात गट नाही, मला काही लाईक्स डिसलाईक्स नाही आणि मला कुठल्याही पक्षाच्या नेत्याच्या आणि कार्यकर्त्याच्या ताकदीची आणि समर्थनाची कुठल्याही प्रकारची गरज नाही. क्षणभर आपण म्हणजे आता अर्थ ॲरोगन्स म्हणून घेऊ नका, गरज नाही. म्हणजे आमचे ते कार्यकर्ते आहेत. प्रश्न असा आहे की जो चांगलं काम करेल त्याला चांगलं फळ मिळेल आणि आपण काम करत राहिलं पाहिजे. पण ज्यावेळी काय असतं, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की पक्षामध्ये पक्ष जेव्हा मोठा होतो आणि निर्णयामध्ये जेव्हा मतभिन्नता असते, तेव्हा मला जे दिसतंय की हे तुम्ही असे दिसता आहात, तर तुम्हाला मी एक अँगलने बघतोय, हे तुम्हाला दुसऱ्या अँगलने बघतात आहेत. आणि ज्यावेळी दोन प्रामाणिक मतामध्ये डिस्टन्स येतं तेव्हा त्यातून विवाद होतात. राजकारण हे ईर्ष्या, मत्सर, अहंकार आणि द्वेष याचं नैसर्गिक स्वरूप आहे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.